अंमळनेर चोपडा तालुक्यातील चहाडी येथील घटना। चहाडी येथील दगडू लोटन पाटील मुलाचे वडील याने 2 फेब्रुवारी 2019 रोजी त्याचा मुलगा मंगेश दगडू पाटील वय वर्ष 13 8 महिने हा संडासाला जातो असे सांगून घरून गेला होता। तो आलाच नाही म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनला त्याच्या वडिलांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। 5 फेब्रुवारी 2019 रोजी मुलाच्या अंगावरील कपडे, चप्पल, संडासचा डब्बा आणि रक्ताने मखलेले कपडे, उजव्या पायाच्या गुडघ्याखालील पाय व हाड असे आढळून आले। त्यावेळी काही साधू आले होते व हा नरबळी असल्याचा प्रकार असल्याची दिशाभूल करणारी माहिती मुलाची आई गीताबाई दगडू पाटील वय वर्ष 35 व तिचा भाचा संभा उर्फ समाधान विलास पाटील वय 25 यांनी केल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला होता। प्रथम घटनेचा तपास सह पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केला होता। पोलिसांनी चॅम्प नावाचा श्वान कुत्रा मागवला असता श्वानने हाड पडलेल्या जागेपासून ते समाधान आणि गीताबाई यांच्या घरापर्यंत मार्ग दाखवला होता म्हणून पोलिसांचा संशय बळकावला होता। मात्र आई असे करू शकेल का हा प्रश्न पोलिसांना व गावकऱ्यांना पडला आणि मुलाच्या शरीराचे अवयव सापडले नसल्यामुळे खात्री होत नव्हती म्हणून तपास पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांच्याकडे देण्यात आला होता। गीताबाई आणि समाधान यांची स्वतंत्र चौकशी पोलिसांनी सुरू केली व खाक्या दाखवला असता दोघांनी कबुली दिली की हा सगळा प्रकार असा घडला की 2 फेब्रुवारी 2019 रोजी गीताबाईचा नवरा हा कामानिमित्त बाहेर गेला होता व तिचा 13 वर्षाचा मुलगा मंगेश घराबाहेर मित्रासोबत खेळत होता व गीताबाई व तिचा भाचा समाधान हे दोघे त्यावेळी घरात एकटे होते। गीताबाई व तिचा भाचा समाधान नको ती योगासने करीत असताना गीताबाईचा मुलगा मंगेश हा पाणी पिण्यासाठी घरात शिरला पण दोघेही त्याला नको त्या अवस्थेत दिसले। मंगेशाला हा प्रकार समजता त्याने बाप मी वडिलांना सांगेल असे त्या दोघांना सांगितले। त्या क्षणी गीताबाई तिच्या मुलासमोर माफी मागू लागली व रडू लागली पण मंगेश ऐकण्यास तयारच नव्हता। तो म्हणाला मी बाबांना सर्व सांगेन। तो ऐकण्यास तयार नसल्यामुळे गीताबाई खूप रागवली व गीताबाईने त्याच्या डोक्यात काठीने 3-4 वार केले। मुलगा जागेवर बेशुद्ध झाला। गीताबाईचा भाचा समाधानने त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला गोणीत घालून ठेवले होते। रात्री गीताबाई भाचा समाधानच्या घरी आली। तेथे त्यांनी दोघांनी मंगेशचे कपडे काढून त्याच्या शरीराचे खुराड व चाकूने विळ्याने तुकडे तुकडे केले व गोणीत भरून त्याची विल्हेवाट लावली। मात्र त्यातील उजव्या पायाचा पंजासह तुकडा, 5व्या बरगडीचे हाड आणि अंगावरील कपडे काढून ठेवले। नंतर तो तुटलेला पाय, हाडे, कपडे हे नाल्यात फेकून तेथे कुंकू आणि कोयता ठेवून तो नळबळी दाखवण्याचा प्रयत्न केला। बघा कोणती आई इतकी निर्लज्ज असू शकते का। स्वतःच्या वासनेपोटी तिने स्वतःच्या पोटाच्या मुलाला संपवले तर काय त्याची इतकी निर्मम हत्या केली। हा खटला अंमळनेर येथे जिल्हा सत्र न्यायाधीश पी.आर. चौधरी यांच्या न्यायालयात सुरू होता। सरकारी वकील किशोर बागुल यांनी 15 साक्षीदार तपासले। साक्ष ग्राह्य धरून गीताबाई व समाधान यांना कलम 302 प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच कलम 201 प्रमाणे पुरावा नष्ट केला म्हणून 2 वर्षाची शिक्षा दिली। आरोपींना अटक केली तेव्हापासून ते जिल्हा कारागृहात होते। आरोपींना त्यांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने वकील दिला होता म्हणून त्यांना फक्त 300 रुपये दंड दिला आहे की म्हणून असे संबंध जरी सध्या चांगले वाटत असले तरी ते पुढे चालून विनाशकारी बनतात म्हणून यापासून लांब राहिले तितकेच बरे। धन्यवाद।